केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून 3 दिवस जम्मूच्या दौऱ्यावर आहेत। या पार्श्वभूमीवर जम्मूमध्ये अलर्ट जारी केला असून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात केला आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पोर्तुगाल स्लोवाकियाच्या 4 दिवसांच्या राजकीय दौऱ्यावर आहेत। 3 दशकात भारतीय राष्ट्रपतींचा हा पहिलाच दौरा आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 7 आणि 8 एप्रिलला पोर्तुगालच्या राजकीय दौऱ्यावर आहेत। त्यानंतर 2 दिवस स्लोवाकियाच्या दौऱ्यावर असतील। तामिळनाडूतल्या बहुप्रतीक्षित व्हर्टिकल लिफ्ट रेल्वे ब्रिजचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन झालं। रामेश्वरमच्या समुद्रात 3.25 किलोमीटरपर्यंत या ब्रिजवरून आजच पहिली रेल्वे धावली। हा देशातला पहिला व्हर्टिकल लिफ्ट ब्रिज आहे। एखादं जहाज जाईल तेव्हा हा रेल्वे ब्रिज लिफ्ट प्रमाणे वर जाईल। देशातला हा पहिला प्रयोग आहे। भाजपची स्थापना आमच्या समोर झाली अशी टीका संजय राऊतांनी केली। शिवसेनेचा जन्म भाजपच्या आधी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला। ज्यांनी भाजपची स्थापना केली ते आता तुरुंगात आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय। ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्या खासगी आयुष्यावर गंभीर आरोप केले। त्याला मंत्री गिरीश महाजन यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं। तर खडसे यांनी आपल्या विरोधात एकतरी पुरावा दाखवावा, आपण राजकारणातून बाहेर पडू असं थेट आव्हान महाजन यांनी दिलंय। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं काम उत्तम चाललेलं आहे। एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि मंत्री राहिलेत। उगीच कोणी महायुती सरकारमध्ये भांडणं लावू नयेत असा टोला माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांना लगावला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच खरे जनतेच्या मनातले मुख्यमंत्री असल्याचं माने यांनी म्हटलं। भाजप देशात धर्माचं विष पेरतय असा आरोप उद्धव ठाकरेंनी केलाय। वक्फ बोर्ड जमिनीनंतर ख्रिश्चनांच्या जमिनीवर केंद्राचा डोळा असल्याचा आरोप ठाकरेंनी केलाय। वक्फ विधेयकावरून संजय राऊतांनी आरोप केलाय। मुंबईतील वक्फच्या जमिनीवर उद्योगपतींची घरं आहेत असा आरोप त्यांनी केला। दरम्यान 2 लाख कोटींच्या जमिनीला लाटण्यासाठी वक्फ विधेयक आणलं असं देखील त्यांनी म्हटलंय। मुस्लिम समाजाच्या जमिनी झाल्यावर आता ख्रिश्चन समुदायाच्या जमिनी ताब्यात घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे असा आरोप आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केलाय। वक्फ म्हणजे दान केलेल्या जमिनी बाजारात आणून विकणार असल्याचा सरकारचा इरादा आहे। जवळच्या उद्योगपतींसाठी सरकारचा हा डाव असल्याचा आरोप आव्हाड यांनी केला। वक्फ सुधारणा विधेयक आता मुस्लिमांच्या हक्कांवर गदा आणतंय। मात्र भविष्यात इतर समुदायांना लक्ष करण्यासाठी एक चुकीचा पायंडा पाडला जातोय असा गंभीर आरोप राहुल गांधींनी केलाय। आता केंद्र सरकारचा डोळा ख्रिश्चनांच्या जमिनीवर आहे। संविधान ही एकमेव ढाल आहे जी आपलं अशा हल्ल्यांपासून संरक्षण करतंय असं देखील राहुल गांधींनी म्हटलंय। धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुका झाल्यात। यात महायुतीनं विजय मिळवलाय। मजूर फेडरेशनवर आधीपासूनच भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील गटाचं वर्चस्व राहिले। यावेळी जिल्हा मजूर फेडरेशनचे 13 पैकी 12 उमेदवार महायुतीचे निवडून आलेत। त्यामध्ये लोहाऱ्याची जागा महाविकास आघाडीने फक्त 1 मतानं जिंकली आहे। ठाण्यात शिवसेनेच्या माजी नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। आमदार संजय केळकरांच्या उपस्थितीमध्ये पक्ष प्रवेश झाला। यावेळी येणाऱ्या काळात अनेक पक्षातले लोक भारतीय जनता पार्टीसोबत असतील असं त्यांनी सांगितलं। सांगलीमध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं आंदोलन केलंय। कोकाटेंच्या पुतळ्याचं दहन करत जोरदार घोषणाबाजी केली। कोकाटेंनी शेतकऱ्यांच्या बाबतीत केलेल्या वादग्रस्त विधानाचे सांगलीमध्ये संतप्त पडसाद उमटले। सांगलीमध्ये आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांनी आरोग्य सेवेवरून डॉक्टरांच्याच एका कार्यक्रमात डॉक्टरांचेच कान टोचले। अलीकडच्या काळात डॉक्टरांमधील सेवाभावी वृत्ती कमी होऊ लागली आहे। तर पुण्यातील मंगेशकर हॉस्पिटलमधील घटनेवरून सेवा की व्यवसाय हा महत्त्वाचा प्रश्न आहे असं देखील आंबेडकर यांनी म्हटलंय। भाजपच्या स्थापना दिनाच्या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। सोलापूर शहरात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी LED स्क्रीनची व्यवस्था केली। यावेळी शेकडो भाजपच्या कार्यकर्त्यांना मुख्यमंत्री फडणवीसांनी मार्गदर्शन केलं। सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी द्वेषपूर्ण भाषणाबाबत प्रतिक्रिया दिली। बहुतांश द्वेषपूर्ण भाषणं ही दडपलेल्या वर्गांविरुद्ध असतात। या द्वेषपूर्ण भाषणांमुळे सामाजिक सलोखा धोक्यात येतो। त्यामुळे यावर कठोर कारवाईची गरज असल्याचं ओक यांनी सांगितलंय।
पुणे जिल्ह्यातील रायरेश्वर मंदिरामध्ये हिंदवी स्वराज्य शपथ दिन सोहळा साजरा झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी चैत्र शुद्ध सप्तमी 1645ला आपल्या मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. त्याच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम झालाय. विशेष म्हणजे 2025 हे वर्ष हिंदवी स्वराज्याच्या शपथ दिनाचं 380वं वर्ष आहे. घोडबंदर भागात सध्या मेट्रोचं काम वेगानं सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून माजीवडा मेट्रो स्टेशन इथं उभारण्यात आलेल्या मेट्रो स्टेशनवर मेट्रोचं छत उभारण्यासाठी कॉलम उभे केले जाणार आहेत. 5 एप्रिल ते 20 एप्रिल दरम्यान मेट्रोचं काम चालणार आहे. मेट्रोच्या या कामामुळे ठाण्यामध्ये वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर लवकरच 8वं टर्मिनस होणार आहे. अलीकडेच रेल्वे मंडळानं या टर्मिनससाठी मंजुरी दिली. पश्चिम रेल्वेच्या वसई रोड स्थानकाजवळ नवीन कोचिंग टर्मिनस उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 150 कोटी 26 लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाणार आहे. या नवीन टर्मिनसमुळे कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी थेट ट्रेन उपलब्ध होणार आहे. वाढत्या दूध भेसळीला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभाग नवा कायदा करणार आहे. विधेयकाचा प्राथमिक मसुदा तयार करण्यात आला. विभागाकडून मसुद्याला अंतिम स्वरूप देऊन महिना अखेरपर्यंत विधेयकाचा मसुदा विधी व न्याय विभागाकडे पाठवला जाणार आहे. मुंबई महापालिकेनं प्रकल्प बाधितांसाठी बांधलेली माहुल इथली घरं कर्मचाऱ्यांना स्वस्तात देण्याचं ठरवलंय. तरी कर्मचाऱ्यांकडून या घरांसाठी अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्यामुळे पालिका प्रशासनानं आता कामगार संघटनांनाच साकडं घातलं. कामगारांनी ही घरं घ्यावीत म्हणून संघटनांनी आवाहन करावं अशी अपेक्षा पालिका प्रशासनानं व्यक्त केली आहे. मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते बनवण्याची कामं व्यापक स्वरूपात सुरू आहेत. 31 मे 2025 नंतर एखाद्या रस्त्याचं कॉन्क्रिटीकरणाचं काम अपूर्णावस्थेत आढळल्यास संबंधित कंत्राटदारावर कठोर कारवाई केली जाणार आहे असा इशारा मुंबई महापालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय. त्यामुळे यंदा मुंबईकरांचा पावसाळ्यातला प्रवास सुकर होण्याची चिंता आहे. झाडांची पद्धतशीर छाटणी करण्यासाठी उद्यान खात्यानं कंबर कसली आहे. यासाठी महानगरपालिकेनं परिमंडळ स्तरावर कामगारांना वृक्ष छाटणी संदर्भात विशेष प्रशिक्षण देण्याला सुरुवात केली आहे. आतापर्यंत 6 परिमंडळातील कामगार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आलं असून पुढील आठवड्यात परिमंडळ 1 मधील कामगारांना प्रशिक्षण देण्याचं नियोजन पालिकेच्या उद्यान खात्यानं केलं. वांद्रे कुर्ला संकुलातील पाणीपुरवठा मंगळवारी बंद राहणार आहे. महापालिकेच्या पश्चिम विभागातील वांद्रे केबिन येथील 600 इंच व्यासाची तुलसी जलवाहिनी जीर्ण झाली. महापालिकेनं संबंधित जलवाहिनी बंद करण्याचा निर्णय घेतलाय. येत्या मंगळवारी जलवाहिनीचं काम हाती घेण्यात येणार आहे. या कारणास्तव पूर्व विभागातील वांद्रे कुर्ला संकुल परिसरात मंगळवारी सायंकाळी 5 ते 7:30 या कालावधीतील पाणीपुरवठा खंडित केला जाणार आहे. मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 7 प्रमुख तलावातील पाणीसाठा एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच चिंताजनक पातळीवर पोहोचलाय. सध्या या 7 तलावात फक्त 33% पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांवरचं पाणी संकटाचं सावट अधिक गडद झालंय. मुंबईतील तलावांमधील पाणी पातळी कमी झाल्यानं लवकरच पाणी कपातीचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता वर्तवली जाते. नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर बैठक झाली. गोहत्या बंदी कायदा लागू करावा, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर साधू संतांची राहण्याची व्यवस्था करावी अशा विविध मागण्या प्रशासनाकडे केल्यात. यावेळी साधू संत बैठकीला उपस्थित होते. राम मंदिरातल्या गर्भगृहात आपल्याला प्रवेश नाकारण्यात आला असा आरोप वर्ध्यातील माजी खासदार रामदास तळस यांनी केलाय. वर्ध्यातील राम मंदिरातील ही घटना आहे. मंदिराच्या बाहेरून दर्शन घेऊन परतल्याचं रामदास तळस यांनी सांगितलंय. माजी मंत्री छगन भुजबळांनी येवला मतदारसंघातल्या नागरिकांना रामनवमीच्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी अयोध्येतील राम मंदिरामुळे सर्वत्र उत्साहाचं वातावरण असल्याचं त्यांनी म्हटलं. तर नाशिक जिल्ह्यात प्रभू रामचंद्रांचा सहवास जवळजवळ 14 वर्ष राहिलाय असंही त्यांनी म्हटलं. रामनवमीचा उत्सव नाशिकमध्ये पाहायला मिळाला. रामनवमी निमित्त तपोवन परिसरात असलेल्या 70 फुटी रामाच्या शिल्पासमोर महाआरती करण्यात आली. यामध्ये सहभागी होण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. रामजन्मोत्सव सोहळा समितीकडनं या महाआरतीचं आयोजन केलं होतं. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली होती.
कल्याणमध्ये रामनवमी निमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. दुर्गा माता चौकापासून मिरवणुकीला सुरुवात झाली. यात हजारो कल्याणकर सहभागी झाले होते. यावेळी श्रीरामाच्या नावाचा जयघोष करण्यात आला. श्रीवर्धन तालुक्यातल्या जीवना बंदरमध्ये श्रीराम मंदिरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी झाली. मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांबरोबरच श्रीराम जन्माचा सोहळा पार पडला. यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन केलं. यावेळी महंत पुरुषोत्तम दादा पाटील महाराज यांनी कीर्तनात संतांच्या शिकवणीचं महत्त्व पटवून दिलं. परिसरातील हजारो नागरिक या कीर्तनात दंग झाले. चंद्रपुरात रामनवमी निमित्त शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी ऐतिहासिक काळाराम मंदिरातून शोभायात्रा निघाली. विविध वाद्य, देखावे आणि ढोल ताशांच्या गजरात शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेचे शहरातील मुख्य मार्गावर आगमन होताच विविध संस्था, संघटना आणि धार्मिक संस्थांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं. शहापूर तालुक्यातल्या आपले गावात राम जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी हरिनामाच्या जयघोषात श्रीराम जन्माचा पाळणा गात देवाच्या जन्माचा सोहळा संपन्न झाला. यावेळी महिलांनी एकाच रंगाच्या साड्या परिधान केल्यामुळे मंदिरातलं चित्र विलोभनीय होतं. शिर्डीत रामनवमी निमित्त परंपरेनुसार मिरवणूक. या मिरवणुकीत हिंदू मुस्लिम बांधवांनी सहभाग नोंदवलाय. ढोल ताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणुकीनंतर भगवा ध्वज द्वारकामाई मंदिरात स्थापित करण्यात आला. येवला शहरातील विविध राम मंदिरांमध्ये रामनवमीचा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं दिसून शहरातील मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. पुण्याच्या भोरमध्ये रामनवमी उत्साहात साजरी झाली. कल्पस्तूर राजवाड्यात रामनामाच्या जयघोषात उत्सव साजरा करण्यात आला. पारंपरिक पद्धतीनं वेशभूषा परिधान करून फुलांची उधळण करत आणि रामभक्तांच्या अलोट गर्दीत रामजन्म सोहळा पार पडला. पालघरच्या जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचा भोंगळ कारभार समोर आलाय. वाडा तालुक्यातील केलठण डाकेवली रस्त्याची दुरुस्ती सुरू आहे. फक्त 1.5 किलोमीटरच्या रस्त्यासाठी 4.5 कोटी रुपये मंजूर झालेत. मात्र या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं केलं जात आहे अशी तक्रार थेट एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना करण्यात आली. येवल्यात परागीकरण होत नसल्यानं कांदा बीज उत्पादनामध्ये घट होणार आहे. विषारी कीटकनाशकांच्या वापरामुळे मधमाशांच्या संख्येत मोठी घट झाली. मधमाशा परागीभवनासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र पिकांवर वारंवार विषाची फवारणी केल्यामुळे मधमाशांचा मृत्यू होतो. त्यामुळे त्यांची संख्या घटली आहे. त्याचा थेट परिणाम कांदा बियाणं उत्पादनावर झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. सततच्या बदलत्या वातावरणाचा अनेक पिकांना फटका बसतो. त्यामुळे शेतकरी हतबल. मनमाड, नांदगाव, चांदवाड या भागात असलेल्या आंब्याला फटका बसलाय. झाडावरून मोठ्या प्रमाणात फळगळती होते. त्यामुळे आंबे उत्पादन घटणार असल्यानं आंबे बागायतदार अडचणीत सापडले.